जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा श्रीराम नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपणा सर्वांना वंदन करत आहे. गणपतीचे आशीर्वाद घेतलेले आहेत, सद्गुरूंचे आशीर्वाद घेतलेले आहेत. साक्षात हनुमत स्वरूप असे जे आपले समर्थ रामदास स्वामी यांना वंदन केलेलं आहे. कारण त्यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकावर आपण चिंतन करतोय, थोडासा अभ्यास करतोय. त्याच्यातून आपल्याला काय घेता येईल हेही आपण पाहतोय. ते श्लोक नुसते पुस्तकात ठेवायचे नाहीत किंवा ते परीक्षेपुरते अभ्यासापुरते नाहीत, तर ते आपल्या आचरणात आले पाहिजेत असाच आपला नेहमीच प्रयत्न राहणार आहे. आणि त्या दृष्टीने ह्या मनाच्या श्लोकांची आणि व्यवहाराशी कशी सांगड घालता येईल, त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त काय घेता येईल, आपल्या मनाला कसं शिस्त लावता येईल, कसं वळण लावता येईल, कसं अनुशासनामध्ये ठेवता येईल, याचाच आपण जास्तीत जास्त विचार करतो आहोत. आणि त्या अनुषंगाने आपण ह्या मनाच्या श्लोकाचा अभ्यास सुरू केलेला आहे. आता ह्या पुढच्या भागामध्ये आज आपण 11 श्लोक आपले झालेले आहेत. 12, 13 आणि 14 अशा श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये समर्थांना काय सांगायचे आणि समर्थांची कळकळ अगदी सार्थ आहे. पण ते म्हणतात की ह्या लोकांना असं कळत कसं नाही, असं ते अत्यंत तळमळीने आणि सगळ्यांचा उद्धार व्हावा आणि प्रत्येकाचं मन त्याच्या स्वाधीन कसं करता येईल याच्यासाठीच त्यांची सगळी ही धडपड आहे, ही तळमळ आहे. आणि आपण आज याच्यातला मी प्रत्येक वेळेस सांगते की मागच्या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संदर्भ आहे, काय लिंक आहे, काहीतरी साखळी आहे याच्यामध्ये. प्रत्येक वेळेला आपण 11वा श्लोक तर पाहिला आणि त्याच्यामध्ये पाहिलं की जगामध्ये सर्व सुखी असं कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे की ज्याला दुःख मिळालं नाही, असं कोणीही नाही आहे. आणि हे तू शोधून पहा, तुला सांग, मी सांगतो याच्यावर विश्वास ठेव असं समर्थ कधीच म्हणत नाही. ते म्हणतात तू शोधून बघ, विचारे मना तूच शोधून पाहे. आणि प्रत्येकाला जे काही भोगायला लागतं, सुख म्हणा दुःख म्हणा, ते त्याच्या पूर्वसंचिताचंच फळ असतं. आणि शेवटच्या चरणामध्ये समर्थ सांगतात तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जे तुम्ही केलं तेच तुम्हाला भोगावं लागते, जे तुम्ही पेरलं तेच उगवणार. तुम्ही कारल्याची बी पेरून आंब्याची वाट बघणं शक्यच नाही आहे ना. आणि ही एकदा समजूत पटली आपली सुद्धा की मग त्या दुःखाची तीव्रता कमी होते. त्याचं फारसं काही वाटेन असं होतं. म्हणजे दुःख होणारच बरं का, दुःख संकट आली की दुःख होणारच, पण त्याच्यातनं थोडंसं मनाला बळ मिळतं आणि त्याच्यातनं मार्ग सुचतही जातो, असंही समर्थाने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आता पुढचा 12वा श्लोक बघणार आहोत आपण. काय आहे श्लोक तो? श्रीराम मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोकचिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडोन द्यावी, विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. आता मागच्या श्लोकात आपण पाहिलं घडे भोगणे म्हणजे तया सारिखे भोगणे प्राप्त आहे. आता ते सगळं आपल्याला भोगावं तर लागतं, दुःख तर वाट्याला येतातच, पण तरी समर्थ त्याच्यावर आपल्याला उपाय सांगतात की सारखं त्या दुःखाचं चिंतन करू नकोस. आणि खरंच आहे, जसं कोळसा जितका उगाळावा तितका काळास, तसं दुःख जितकं आपण आठवावं तेवढं जास्तच त्याची तीव्रता आणि त्याची इंटेन्सिटी वाढत जाते. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात मना मानसी दुःख आणू नको रे. तू दुःख भोग, पण त्याचा सतत मनामध्ये विचार करू नको. आणि हे दुःख कधी दूर होईल, त्याच्यातनं मी कधी बाहेर पडेन अशी चिंतासुद्धा करू नको. मना शोक चिंता
मना सर्वथा शोक चिंता नको रे, असंही समर्थ आपल्याला सांगतायत. मग आता काय करायचं? तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, विवेके देहे बुद्धी सोडवून द्यावी. ही सगळी जास्तीत जास्त दुःख आहेत आपली, ती देहाची दुःख आहेत. आणि ही देहबुद्धीतनं तू एकदा बाहेर पडलास ना की तुला त्याचं दुःखच होणार नाही. म्हणून ही देहबुद्धी सोडून द्यावी आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. एक एक पायरी पायरीने आपल्याला विदेहीपणापर्यंत जायचं आहे. देहात राहून सुद्धा विदेही, देहाचा त्याग नाही करायचा आपल्याला. विदेही, देह त्यागायचा म्हणजे मृत्यू असं म्हणून भीती वाटते. देह त्यागायचा नाही, देहात राहत असतानाच विदेही स्थिती अनुभवायची. किंवा शंकराचार्यांनी सांगितलेली जीवनमुक्ती, ती आत्ताची ही स्थिती आहे. जीवन जगत असतानाच त्याच्यातनं मुक्त व्हायची. मृत्यूनंतरचा मोक्ष तो वेगळा. जीवन जगत असताना ही विदेहीपणे मुक्ती कशी भोगायची याचं एक मर्म आपल्याला समर्थ या श्लोकात सांगतात. बघूया काय आहे ते. आधी शब्दशः अर्थ बघूया. मना, अरे तू अंतर्यामी, सारखं दुःखाचं चिंतन नको करूस. तू एकदा आत्मानात्म विवेक वापर, विवेकाचा वापर कर आणि ही देहबुद्धी हळूहळू क्षीण करायची आणि देहाचं भान लोपवून आनंदाचा भोग घ्यायचा आहे. सोपं आहे, सांगायला सोपं आहे हो, आचरणात आणायला अवघड आहे. आता याचा आणखी सखोल विचार करूया. आपल्या जीवनाकडे आपण थोडंसं तटस्थतेने बघायचे. खरंच आहे, तटस्थतेने त्रयस्थाकडे जसं बघतो तसं आपल्या देहाकडे साक्षी भावाने बघायला यायला पाहिजे. आणि मग खरंच मग हळूहळू तो शोक कमी होतो. बघा ना, दुसऱ्याचं दुःख आपल्याला शीतल वाटतं की नाही, परत दुःख शीतल वाटतं. तसंच आपल्याच देहाकडे थोडं लांबून बघायचे, थोडं तटस्थतेने बघायचे. ते असं बघता आलं तर मग शोक आणि चिंता करण्यामध्ये आपल्या शरीराची, मनाची किती शक्ती वाया जाते हे आपल्या लक्षात येईल. उगीच शोक करतो आणि शोक करायला सुद्धा काहीतरी एनर्जी लागते, ती आपण वेस्ट करतोय, वाया घालवतोय. आणि मग हे जेव्हा कळतं तेव्हा मग अशी खात्री जेव्हा पडते तेव्हा मग अशा लक्षात येतं की अशा अशक्त मनाने तुम्हाला कधीच मुक्तीचा आनंद नाही भोगता येणार. अशक्त मनाला तुम्ही अशक्त करताय कशामुळे? व्यर्थ टेन्शन, व्यर्थ चिंता, व्यर्थ शोक याच्यामुळे आपलं मनाची शक्ती खर्च पडते आणि खर्च झालेली शक्तीमुळे मन अशक्त होत जातं असं आहे. आता देहाचं भान आपल्याला आहेच. आपल्याला कधीही विचारलं तू कोणतं, आधी पहिले आपण देहाकडे बोट दाखवतो, पण देहाचं मीपणाने भान नसलं पाहिजे. देह म्हणजे मी हे नाहीच आहे. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम, आचार्यांनी सांगून ठेवलंय, समर्थांनी सांगून ठेवलं की देह म्हणजे मी नाहीच आहे. आणि मग देहातच तर मी राहतोय ना, मग देहाकडे दुर्लक्ष करायचं का? त्याला बेपर्वाईने वापरायचं का? नाही 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 नाही, देहाकडे उत्तम लक्ष द्यायचं, त्याची काळजी घ्यायची, फक्त त्याच्यात अडकायचं नाही आहे. अडकायचं नाही आहे म्हणजे काय आहे? गोंदवलेकर महाराज जसं सांगतात की एका खिशातले पैसे दुसऱ्या खिशात ठेवायचे, तसं देहात अडकलेलं हे मन परमेश्वराच्या चरणी लावायचे. हो, पण खिशातले पैसे ठेवणे सोपं आहे, पण मन ही काही वस्तू आहे का इथली काढायची आणि तिथे लावायची? ते शक्य नाही आहे. मग त्याला एक फार सुंदर उपाय समर्थाने सांगितला आहे बरं का. आता एक आपण त्याच्यावर उपाय बघूया. सावत्र आई असते. एखाद्या पुरुषाचं लग्न झालं आहे, त्याला मुलं बाळ आहेत आणि त्याची पत्नी मृत होते, तेव्हा तो दुसरं लग्न करतो. ती दुसरी पत्नी पण चांगली असते बरं का. सावत्र आई म्हणजे दुष्ट वगैरे नसते. ती सुद्धा त्या मुलांचं अगदी अतिशय चांगलं सगळं कर्तव्य बुद्धीने सगळी कर्तव्य पार पाडत असते, खाणं पिणं अभ्यास जेवण सगळं. पण तरीसुद्धा त्यामध्ये तितकासा ओलावा नसतो. मग देहाकडे असं बघा ना तुम्ही, देहाकडे सावत्र मुलाकडे प्रमाणे बघा. सावत्र मुलाची कर्तव्य सगळी पार पाडायची पण त्याच्यात गुंतायचं नाही. किंवा गोंदवलेकर महाराज म्हणतात की संसार करताना तो दाईसारखा करा, आईसारखा करू नका. आई आपल्या मुलाच्या सुखदुःखामध्ये अगदी गुंतलेली असते, त्या मानाने दाई असते ही तटस्थपणाने कर्तव्य उत्तम करते, त्याला सगळं व्यवस्थित, त्याचं सगळं शिस्तीत सगळं करत असते, पण त्याच्यात ती अडकत नाही. तसा संसार हा दाईप्रमाणे करता आला पाहिजे. किंवा दुसऱ्या शब्दात म्हटलं तर आपल्याच देहाकडे आपल्याला सावत्र मुलाप्रमाणे बघता यायला पाहिजे. म्हणजे सांभाळायचा तर सगळा देह आहे, पण त्याच्यात गुंतायचं नाही.
आणि खरंच आहे, आनंद हा देहापुरता नसतोच. मुळे देहाला असतं ते सुख आहे आणि आत्म्याला असतो तो आनंद आहे. तो आनंद ह्या देहाच्या सुखदुःखावर अवलंबूनच नसतं. आणि सगळेच संत, आपले अगदी टेंबे स्वामी बघा, किंवा अगदी बाबा बेलसरे बघा, किंवा आमचे गुरुदेव रानडे बघा, किंवा सगळेच संत तब्येतीने त्यांच्या फार काही तक्रारी होत्या. गुरुदेव रानड्यांचं तर असं सांगतात, फारच थोडे दिवस त्यांच्या आयुष्यात असतील की त्यांची तब्येत ठीक होती. रोज कुठलं तरी दुखणं आहेच आहे, पण तरीसुद्धा त्यांनी आत्मानंद कसा प्राप्त केला? कारण अहो, देहाच्या स्थितीवर आनंद अवलंबूनच नाही आहे. देहाचे भोग देहाला, आत्म्याचा आनंद आत्म्याला, असं वागता यायला पाहिजे. कारण ह्या सगळ्या लोकांनी आपला देह त्या भगवंताच्या ताब्यात देऊन टाकलाय. मला काय वाटतं, सामान्य माणसाला काय वाटतं, माझा देह म्हणजे मलाच सगळं त्याचं बघायला पाहिजे. अहो, बघायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, पण त्याची मालकी कुणाची? त्याची. परमेश्वर हा त्याचा मालक आहे, तो बघून घेईल त्याचं. इतकी त्याच्यावर सगळं सोडून द्यायचं आणि शोक आणि चिंता करायचीच नाही. खरं म्हटलं ना, तर चिंता करणं म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाला नकार देण्याप्रमाणे. त्यामुळे चिंता करूच नका, अजिबात चिंता करायची नाही. पण मग तुम्ही म्हणाल, समर्थाने नाही का केली? चिंता करतो विश्वाची. हो, मग करायचीच असेल ना तुम्हाला चिंता, तर विश्वाची चिंता करा. पण आम्ही विश्वाची चिंता करत नाही. आम्ही आमच्या परिवारापुरती ठेवतो. माझं घर, माझी मुलं, माझं काय, बँकेचा हप्ता माझा काय आहे, माझ्या नवऱ्याचं काय, माझं सगळं आपण घरापुरताच विचार करतो. जवळच्या माणसापुरताच विचार करायचा. मग विचार करायचाच जर तुम्हाला असेल तर व्यापक विचार करा. चिंता करतो विश्वाची, हे विश्वची माझे घर, इतकी जर का तुमचा स्वार्थ व्यापक झाला तर ती चिंता योग्य आहे. पण साधी माझ्यापुरती, माझं उद्या कसं होईल, माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, नातवंडांचं कसं होईल, हे पैसे पुरतील का, ह्या बँकेचे व्याजदर वाढतील का, कमी होतील, त्याची चिंता तुम्ही नका करू. ती सगळी त्या रामावर सोपवून द्या. रामाने संसार केलेला आहे, रामावर सगळं सोपवून द्यायचे. त्यामुळे चिंता करायची तर व्यापक करायची. आणि शरीराला वेदना असतातच बरं का. कितीही काळजी घेतली तरी शरीराला काही ना काहीतरी दुःख आहे, रोग आहे, आजार आहे, व्याधी आहे, विकार आहे, काहीतरी होणारच. पण ते किती त्याचं उगाळायचं? कणत बसू नको, रडत बसू नको. जसं आहे जीवन कसं जगायचं, कणत का गाणं म्हणत आपणच ठरवायचे. मग आपण गाणं म्हणूया ना, कशाला कणायचे? आणि खरं सांगू का, आपल्या त्रास, आपल्या कुरकुरीने, आपल्या तक्रारीने, आपल्या कणत बसण्याने इतरांना त्रास होतो. आहो, इतरांना उच्छाद होतो त्याचा. आणि ते टाळण्यासाठी तरी आपल्याला हे कणणं, तक्रारी करणं, कुरकुर करणं सोडून द्यायला पाहिजे. हल्ली असं म्हणतात की वृद्धांचं कोणी ऐकूनच घेत नाही. आणि वृद्धांना एवढीच अपेक्षा असतो, त्यांच्याकडे पैसा आहे, खायला प्यायला आहे, नोकर चाकर आहेत, सगळं आहे, पण त्यांच्याशी बोलायला कोणी नसतं. पण हा वृद्धांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की सारखा आपल्या तक्रारीचा पाढा वाचायला लागलो तर तरुणांना कंटाळा येणारच की. तुमची मुलं असू दे, अगदी प्रेमाची मुलं असू दे, नातवंड असू दे, त्यांना त्याचा कंटाळा येतो आणि म्हणून मग तुमच्याशी कोणी बोलायला येतच नाही. आपल्याला हे बदलायला पाहिजे. देहाच्या तक्रारी कुणालाही सांगायच्या नाही. सिरियस असेल तर नक्की सांगा, पण आज माझा गुडघा दुखतंय, परवा माझं हे दुखतंय, ते खुपतंय, सारखं ऐकून लोकांना खरंच कंटाळा येतो. आणि लोकांना जाऊ दे, त्या दुखण्यामध्ये आपण आणखीन गुंतत जातो. त्यामुळे त्याचं कणणं दूर करायला पाहिजे. आणि खरंच आहे, वेदांत शास्त्राचं प्रयोजन काय आहे तर दुःख दूर करणं नसून शोक दूर करणं आहे. दुःख आणि शोक याच्यामध्ये फरक आहे बरं का. दुःख असतं ते देहाचं असतं आणि शोक असतो तो मनाचा असतो. लक्षात घेऊया याच्यातला भेद. माझे पैसे चोरीला गेले, माझी पर्स चोरीला गेली, किंवा माझ्या घरात काहीतरी झालं, कुणीतरी माझा अपमान केला, तेव्हा मला शोक होतं, तेव्हा दुःख नाही होतं. आणि गुडघा दुखतोय म्हणून मला दुःख होतं. काय जे माझं काही दुखत असेल त्याचं मला दुःख होतं. शोक वेगळा आणि दुःख वेगळा. आणि समर्थाने इथे नेमका शब्द वापरला आहे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. शोकही करू नको आणि चिंताही करू नकोस. हे जे काय वाट्याला येईल ना ते आनंदाने भोगत जायचे. आणि हे साधण्यासाठी पहिल्यांदा सारखी खुणगाठ बांधायची की मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे देह नाही. हा विचार निदान बुद्धीच्या पातळीवर, मनाच्या जाऊ दे, निदान बुद्धीच्या पातळीवर तो मान्य व्हावा लागतो.
आणि मग तो आचाराच्या सुद्धा पातळीवर उतरायला उतरू शकतो. आणि मग त्याच्यासाठी मात्र थोडेसे प्रयत्न विवेकाने करायचे. जे दुखतंय ते देहाचं दुखतंय, तुझा पाय दुखतंय, तुझं नख दुखतंय, तुझा दात दुखतोय, कान दुखतंय, जे दुखतंय ते देहाचं दुखतंय. तुझं दुखतंय का? तुझं दुखत नाही आहे. हे पुन्हा पुन्हा ते बजवावं लागतं. त्यामुळे विवेकाने ते प्रयत्न करायचे. आणि प्रत्यक्षात कसं आहे, देह हा जड आहे. देह हा जड आहे आणि त्यात दिसणारी जी चैतन्याची प्रेरणा आहे, मी हात हलवला, मी तोंडाने बोलते, मी डोळ्यांनी पाहते, ही चैतन्याची प्रेरणा आहे. तिचा मूल स्रोत कुठे आहे? डोळ्याचं सामर्थ्य नाही आहे. या डोळ्याच्या मागे तो आत्मा आहे, म्हणून ह्या डोळ्यांनी बघता येते, कानाने ऐकता येते, जिभेने तोंडाने बोलता येते. हे सगळं तो आतमध्ये जो मूल स्रोत आहे, चैतन्याचा जो झरा आहे, त्या आत्म्यामुळे मी बोलते, हे लक्षात घ्यायचे. आणि हेच ही मी देह नाही, मी आत्मा आहे, ही साधना, ही भावना दृढावणं म्हणजेच विदेही अवस्था आहे. आता बघा, आपल्याला 2 प्रकारच्या गोळ्या आपण खातो. एक तर औषधाची गोळी आहे आणि पेपरमिंटची गोळी किंवा छान काहीतरी खाऊची गोळी आहे. आपण काय करतो, औषधाची गोळी पटकन गिळून टाकतो आणि जी आवडीची गोळी आहे, पेपरमिंटची गोळी आहे, ती आपण चघळत बसतो. पण जीवनात मात्र नेमकं उलटं करतो. आपण काय करतो की दुःख चघळत बसतो आणि सुख पटकन गिळून टाकतो. सुखाचे क्षण असे लगेच हातातून निसटून जातात, वाऱ्यासारखे उडून जातात आणि दुःख मात्र आपण पुन्हा पुन्हा उगाळत बसतो. जसं सहाणेवर उगाळावं ना, तसं सारखं दुःख चघळत बसतो. हेच आधी चुकीचं आहे. दुःख हे पटकन गिळून टाकायचं आणि सुख मात्र चवीचवीने त्याचा आस्वाद घ्यायचा. एवढं जमेल का? तर ही विदेही अवस्था सुद्धा शक्य आहे. आणि खरं म्हटलं तर माणूस बंधनात कशामुळे पडतो, तर तो ममत्वामुळे बंधनात पडतो. आणि म्हणून मनाला सतत शिक्षण द्यायचं, ट्रेनिंग द्यायचं आणि सतत त्याला भगवत चिंतनात ठेवायचे. सतत विदेही होण्याचा अभ्यास केला तर मग मन हळूहळू शरीरातून काढून टाकता येतं. एक नेहमीच मी दृष्टांत देते, नारळ आणि करवंटी. जेव्हा त्या नारळामध्ये पाणी असतं तेव्हा ते खोबरं आणि करवंटी जणू काही एकजीवच झालेले असतात. वरची करवंटी फोडली की आतलं खोबरं सुद्धा फुटतं. पण जेव्हा तो नारळ वाळून जातो, त्याच्यातलं पाणी कमी होतं. आणि पाणी म्हणजे ओलावा हे आसक्तीचं लक्षण आहे. आपण सुद्धा संसार उत्तम करायचा, पण संसारातली आसक्ती काढून टाकली, त्याच्यातला ओलावा कमी केला, त्याच्यातलं ममत्व कमी केलं, तर मग देहाची दुःख आत्म्याला भोगावी लागणार नाहीत. म्हणजे करवंटी फुटली तरी आतलं खोबरं जसंच्या तसं गोटाच्या गोटा राहू शकेल. हेच उदाहरण, करवंटी आणि खोबरं. आसक्ती काढायची आणि तर त्या बाहेरच्या बाह्य कवचाचे आघात त्या आत्म्यावर होणारच नाहीत, असं मन हळूहळू शरीरातनं काढून टाकायचे. आणि नाहीतरी मृत्यूनंतर हा देह सोडायचाच आहे. त्याची थोडी सवय, त्याचा थोडा सराव जिवंतपणीच करायचं आहे की हे देह म्हणजे मी नाही, असं वारंवार त्याला बजावणं आणि त्या देहाचा मृत्यूपूर्वीच त्याग करणं. शक्नोती हैव यस् सोढुं प्राक् शरीर विमोक्षणा. प्राक् म्हणजे पूर्वी, शरीर सोडण्याच्या पूर्वी ज्याला हे जमतं, या पश्यती सपश्यती, त्याला हे सगळं जमतं, तो विदेही झालाच म्हणून समजा, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. काय सुंदर श्लोक आहे. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडवून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. या मुक्तीचा भोग घ्या, या मुक्तीचा अनुभव जिवंतपणेच घेता येतो, असंही समर्थांनी आपल्याला सांगितले. आता हे सांगत असताना समर्थ लगेचच दृष्टांत देतात. हे पटायला पाहिजे ना. हे पटण्यासाठी समर्थ लगेच आपल्याला एक दृष्टांत देतात. एक अत्यंत बलाढ्य व्यक्तीचं उदाहरण देतात. काय, कोणाचं उदाहरण आहे बघूया आपण. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले, म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम जय जय
रघुवीर समर्थ. कुणाचं उदाहरण दिलंय? रावणाचं. रावण कसा होता? सगळं वैभव होतं त्याच्याकडे. वैभवच काय, तपश्चर्येचं बळ होतं, साक्षात शंकरांचा त्यांना कृपा आशीर्वाद होता, सगळ्या देवांना त्यांनी बंदिवासात ठेवलं होतं. म्हणजे काय 14 चौकड्याचं राज्य असणारा असा रावण टिकला का? राहिली का त्याची कीर्ती? काहीही राहिलं नाही. काय झालं त्याचं? अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले, सगळं बुडून गेलं त्याचं. म्हणोनी, आणि म्हणून तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी. म्हणून तू काय कर, या तुझ्या कुडीतली जी वासना आहे ती वेगी लगेच तत्काळ काढून टाक, कारण बळे लागला काळ हा पाठी लागे. सवड मिळणार नाहीये बरं का, नंतर अवकाश सुद्धा मिळणार नाहीये, कारण हा काळ पाठीमागे लागलेलाच आहे, हात धुवून पाठीमागे लागलेला आहे. असा साधा अर्थ आपण पाहिला. आता आणखीन त्याच्यातला लक्ष्यार्थ गूढार्थ बघणार. आज जे वैभव भोगतोय ते उद्या टिकेल याची शाश्वती नाही ना. आज अगदी अब्जाधीश आहे, पण उद्या फुटपाथवर सुद्धा येऊ शकतो, रस्त्यावर सुद्धा माणसं येतात. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्या सुद्धा म्हणजे बघण्यात आहेत. काळाच्या सत्तेमुळेच या सगळ्या घडामोडी घडत असतात. काळ असा आहे की तो त्याला सारखं हे मोडायला आणि घडवायला सारखं आवडत असतं. त्यामुळे सारख्या या काळाच्या चक्रामध्ये या घडामोडी घडतच असतात. काळ सर्वांना खाऊन टाकतो. कालो जगत भक्षका आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं प्रत्यायांती पुनः गतः पुनर्न दिवसा कालो जगत भक्षका. काळ हा सगळा भक्षक आहे. सगळ्यात मोठा कोण आहे? तो काळ आहे, खाऊन टाकणार आहे. अगदी ही भगवंतांची विभूती आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकां समाहर्तुं मिह प्रवृत्तः. मी सगळ्यांना खाऊन टाकणारा काळ आहे. आता हा जर असा काळ आहे, आता तो येणारच आहे. काळापुढे मनुष्य हा यकश्चित आहे, अगदी क्षुद्र आहे, अगदी तुच्छ आहे. काळ कधी येईल आम्हाला काही सांगता येत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला काळ हा खाऊन टाकणारच आहे. बरं, प्रत्येकाचा कालावधी वेगळा आहे आणि तो किती आहे कुणालाच माहिती नाही. मग हा काळ आम्हाला कधीतरी खाऊनच टाकणार आहे. मग कशाला आम्ही करायचे प्रयत्न? ती मुक्ती स्वर्ग कशाला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तसं नाही आहे. काळ कधी येईल ह्याची गॅरंटी नाही आहे. पण तुमच्या हातात काय आहे? तर एक गोष्ट चांगली आपल्या हातात आहे की वासना चांगली ठेवणं. वासना चांगली असली की कृत्य चांगली घडतात, सत्कर्म हातून घडतात आणि सत्कर्म घडली की पुढे त्याचं चांगलं फळ आपल्याला उत्तम रीतीने उपभोगायला सुद्धा मिळतं. म्हणून इथे म्हटलेलं आहे म्हणून ही कुडी वासना सांडी वेगी. मग चांगली वासना ठेवायची. देहाचे जे भोग आहेत ना ते देहाच्याच माथी मारायचे. देहाला म्हणायचे तुझे भोग तू भोग बाबा, मी याच्यापासून अलिप्त आहे, मी स्वतंत्र आहे. असं जर केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध ठेवता येतं. ज्या अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण स्थिरावतं ते अंतःकरण शुद्ध. साधी व्याख्या, शुद्ध अंतःकरण म्हणजे काय? जिथे भगवंताला वास करावासा वाटतो, भगवंत आपण होऊन या हृदयामध्ये राहायला येतो. त्यामुळे खरंच आहे, या संपूर्ण जगामध्ये हृदयेशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया, असं भगवद्गीता सांगते. किंवा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहे. पण हा जिथे परमेश्वराला राहावंसं वाटतं ते शुद्ध अंतःकरण आहे असंही म्हणता येईल. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये दुष्ट वासना आहे तो कसा असतो? तो वैभवाने उन्मत्त होतो आणि मोठेपणाचा त्याला भ्रम होत असतो. जसा रावणाला झाला होता ना, भ्रम झाला होता, मी मोठा, मला कोणीच अडवू शकत नाही, माझ्यामध्ये किती शक्ती आहे. शंकर साक आणि त्याची तपश्चर्या पण फार मोठी होती, पराक्रम सुद्धा होता बरं का. रावणाकडे अनेक चांगले चांगले उत्तमोत्तम असे गुण होते. एकच दुर्गुण होता, तो म्हणजे अहंकार. रामाला शेवटी विचारलं की तू रावणाला कसं काय मारलंस? तेव्हा रामाने उत्तर दिलं होतं, रावण को मैंने नहीं मारा, रावण को मैंने मारा. म्हणजे काय? मी नाही मारलं, त्याच्याच मीमुळे तो मेला. बघा, ही अहंकार, ही वासना ही सगळ्याचं अगदी नाश करू शकते. म्हणून ही दुष्ट वासना
काढून टाकायचे असंही म्हटलेलं आहे. आणि अशा उन्मत्त माणसांमुळे समाजालाही त्रास होत असतो. समाजामध्ये अशी कितीतरी दुष्ट माणसं असतात, पण काळ फिरल्यानंतर त्यांचंही वैभव नष्ट होणार हे 100% खात्री आहे. कोणाचंही असं टिकलेलं नाही आहे. वैभव हे नष्ट होणारच जर तुमचं उन्मत्तपणाने वागलात तर. अर्थात अशी ही दुष्ट वासना कशी काढायची? समर्थ प्रत्येक शब्द बघा, मनाचे श्लोक म्हणूनच मला फार आवडतात. प्रत्येक शब्द नेमकेपणाने योजलेला आहे. 3ऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, म्हणोनी कुडी वासना सांडी, आणि शेवटचा शब्द आहे वेगी. ही वासना कशी काढून टाकायची? हळूहळू, आज उद्या परवा, आता बघू, पुढच्या आठवड्यात बघू, पुढच्या महिन्यात, अशी नाही काढायची. वेगी म्हणजे लगेच काढून टाकायचे. ते त्वरित सोडायचे असते. आणि त्वरेवर फार समर्थांचा भर आहे बरं का. आणि म्हणून समर्थांनी वेगी शब्द वापरला आहे. किंवा दासबोधामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे ना, श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. लगेच तुम्ही दासबोध वाचलात की तुम्हाला तत्काळ फळ मिळणार आहे. पण श्रवण कसं पाहिजे? मनापासून. हे आणि तत्काळ किंवा वेगी हा समर्थांचे अतिशय आवडीचे शब्द आहेत. आणि म्हणून ही दुष्ट वासना काढून टाकायची आणि त्या जीवनाला आपल्या शिस्त लावायची. अनुशासनामध्ये हे जीवन करायचे आणि त्यालाच म्हटलेलं आहे तप. आणि मग या चौथ्या जो चरण समर्थांनी सांगितलं आहे ना, चौथ्या चरणामध्ये जीवनाची अनिश्चितता ते आपल्याला पटवून देत आहेत. ते काय म्हणतायत? बळे लागला काळ हा पाठी लागी. हा बळे जबरदस्ती तुमच्या मागे लागलाच आहे. तुम्हाला विचारलं नाही आहे काळाने की तुझ्या मागे येऊ का. बळे लागलाच येतो आणि तुझ्या माझ्या सगळ्यांच्या मागे लागलेला आहे. जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हापासून हा काळ आपला लागलाच आहे मागे. गेलेला काळ काही केलेला परत आणता येत नाही. आणि खरंच आहे, कितीतरी मोठ्या व्यक्ती अगदी ज्यांचं सामर्थ्य अत्यंत श्रेष्ठ आहे असं वाटत होतं, अशा गेल्याच की. समर्थांनी तर मृत्यूवर एक अख्खा समास लिहिला आहे, मृत्यू निरूपण. त्यामुळे अनेक मोठ्या व्यक्तींचा असा आकस्मिक अंतही झाला आहे. रावण हा कोणी सामान्य होता का हो? दुष्ट असेल पण सामान्य नव्हता. तो विद्वान ब्राह्मण होता. अहो, वेदांचे पादसुद्धा त्यांनी पाडलेले आहेत. वेदांचे इतका वेदशास्त्र संपन्न होता. त्यांनी रावण संहिता हा मौलिक असा ग्रंथ लिहिलाय. रावणाचा एक ग्रंथ आहे. रावणाचं हे शिव तांडव स्तोत्र तर प्रसिद्ध आहे. रावण अत्यंत शिवभक्त आहे, तपस्वी आहे, विद्वान आहे. त्याच्याकडे प्रचंड सेना होती, अफाट असा लोकसंग्रह होता, पराक्रम होता, शौर्य होतं. पण एका क्षणात सगळं वैभव रसातळाला गेलं. कशामुळे? अहंता, उन्मत्तपणा. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की तू बघ, रावणाचं उदाहरण तुझ्या डोळ्यासमोर ठेव आणि तू काय कर? वाईट वासनांचा त्याग कर आणि सन्नीतीचा अवलंब कर. सदाचरण नेहमी असायला पाहिजे. हे जर का आचरणात आणलं तर ते सगळं शक्य आहे. आणि विदेहीपणे जो मागच्या श्लोकात पाहिला की विदेही मुक्तीसुद्धा शक्य आहे. पण उन्मत्त होऊ नकोस आणि काळाची मर्यादा पाळ, काळाचं सामर्थ्य ओळख. आणि खरंच आहे, पुढच्या क्षणाची आपल्याला कुणाला शाश्वती नाही आहे. अजून किती आयुष्य बाकी आहे माहिती नाही. अजून 2 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, 25 वर्ष आहे, का उद्याच मृत्यू आहे, का आत्ता पुढच्या क्षणाला आहे. श्वास घेतलेला सोडला तो पुन्हा घेता येईल याची कुणालाही गॅरंटी नाही आहे. हा इतका काळ जर का मागे लागला आहे तर त्या दुष्ट वासना सोडण्यासाठी दीर्घसूत्रीपणा नको, चेंगटपणा नको. बघू, करू, होईल असं नाही करायचं. लगेच मनात आलंय ना तर दुष्ट वासना लगेच सोडून द्यायचे. कारण इथे प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे असंही समर्थ आपल्याला सांगतात. फार सुंदर श्लोक आहे. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. 2 श्लोक पाहिले आपण. 3रा श्लोक पण याच पठडीतला आहे. पुढच्या 14व्या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात बघूया. जीवा कर्मयोगे
जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. अगदी अंगावर शहारा आणणारा असा श्लोक आहे. जीवा, कर्मयोगे जनी जन्म झाला. कुठला कर्मयोग? मागच्या जन्माचं जे संचित आहे, जे प्रारब्ध आहे, त्यामुळे त्याला अनुसरून पूर्वज कर्माचा जसा जसा संबंध असेल त्याला अनुसरून प्रत्येक जीव हा जगामध्ये जन्म घेत असतो. आचार्य सुद्धा हेच म्हणतात, आदौ कर्म प्रसंगात कलयति कलुषम मातृकुक्षौ स्थितं माम. आदौ कर्म प्रसंगामुळे, मागच्या जन्मीचं जे कर्म आहे त्याच्यामुळे हा जन्म कसा मिळणार हे ठरत असतं. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. पण मग आता जन्म झाला तर इथेच राहणार का? नाही, राहायचं नाही आहे. परी शेवटी काळमुखी निमाला. शेवटी कुठे जायचे? पुन्हा त्या काळाच्याच, जिथून आलो तिथे पुन्हा जायचे. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. इकडनं आलाय आणि तिकडे जाणारे, अव्यक्ताकडनं आलाय अव्यक्ताकडे जाणारे, काळाकडनं आलाय काळाकडेच जाणारे. मधलं जे आहे जीवन, जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूला साधणार आहे तेवढंच जीवन आहे, तेवढंच तुमच्या नशिबात आहे. मग एक लक्षात ठेवायचे की महाथोरते, मी तर सामान्यच आहे, अत्यंत सामान्य प्रापंचिक व्यक्ती आहोत आपण, पण असे महाथोरते मृत्यूपंथेची गेले. कितीतरी महान व्यक्ती या मृत्यूच्या मार्गाने गेले आहेत. किती एक ते जन्मले आणि मेले. अहो, कुणाचीच इथे खात्री नाही आहे, कुणाचीच शाश्वती नाही आहे, कोणीच इथे अमर व्हायला आलेला नाही आहे. प्रत्येकाला मृत्यू आहेच आहे. जीवासंगे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, जातस्य हि ध्रुव मृत्यू, ध्रुवई जन्म मृतस्य च. प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चितच आहे, असं हा शब्दशः अर्थ झाला. आता बघूया, जीवनामध्ये, कुणाच्याही जीवनामध्ये अल्प प्रमाणात स्वार्थ असतोच, अगदीच असतोच, थोडा तरी स्वार्थ असतोच. पण ह्या स्वार्थ हा मर्यादेत पाहिजे. हा स्वार्थ जर का अमर्यादपणाने वाढला तर जीवनाचं पूर्ण विचका होतो, नाश होतो, हानी होते. म्हणून अतिस्वार्थामुळे समाजामध्ये संघर्ष निर्माण होतो. तूही तुझा स्वार्थ बघणार, मीही माझा स्वार्थ बघणार, आणि ती रस्सीखेच सुरू होते, ओढाओढी ताणाताणी सुरू होते, आणि मग समाजाची सगळी घडी बिघडून जाते, विषमता वाढते. एक श्रीमंत आहे ते अतिश्रीमंत होतात आणि दरिद्री आहे ते अतिदरिद्री होत जातात, आणि ही विषमतेची दरी या समाजामध्ये वाढत जाते. कितीही संपत्ती मिळाली तरी ती सोडून इथेच जायची, ती घेऊन नाही जाता येणार. अगदी सिकंदरनी सुद्धा मृत्यूपूर्वी सांगितलं होतं की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझे दोन्ही हात असे उघडे ठेवा, जगाला कळू दे की जगज्जेता सिकंदर, ज्यांनी एवढं वैभव, एवढं जगावर अधिराज्य गाजवलं, तो सिकंदर जाताना त्याचे हात मोकळे होते. आणि खरंच आहे, असं म्हणतात की कफन में जेब नाही होती. जे मृत्यूच्या वेळेला वस्त्र वापरतात त्याला खिसा नसतो, तुम्ही त्या खिशातनं काहीच घेऊन जाऊ शकत नाही आहे. असं आहे, सगळी संपत्ती इथेच सोडून द्यायला लागते आणि ती अंतकाळीसुद्धा उपयोगाला येत नाही. मग काय उपयोगाला येतं? मग आम्ही काय करायचं या जीवनात? एक नाम, एक भगवंताचं नाम घेतलं तर ते मात्र उपयोगाला येणार आहे. बाकी सगळी संपत्ती इथेच ठेवायची. धनानी भूमौ पशपश्च गोष्ठे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. एकट्यालाच जायचे. माझी कितीही जवळची मैत्रीण असली तरी ती म्हणणार नाही की चल तुझ्याबरोबर मी पण येते. प्रत्येकाला एकट्यालाच जायचे. अकेला आया है अकेला ही जाएगा. जीवनामध्ये अनेक दुःख आहेत, त्या सगळ्यामध्ये मृत्यूचं दुःख मात्र सगळ्यात मोठं आहे. परंतु ते अटळ असं सत्य आहे. मृत्यू हे अटळ सत्य आहे, कारण मृत्यू टाळता येत नाही, तो 100% आहे. प्रत्येकाला मृत्यू आहे. म्हणजे बघा, एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा तुम्ही नाही सांगू शकत की हा किती शिकणार आहे, कुठल्या साईडला जाणार आहे, याचं लग्न होईल का, याला मुलं बाळं किती होतील, काही माहिती नाही.
पण एक गोष्ट नक्की माहिती आहे, 100% माहिती आहे, की याला मृत्यू आहे. प्रत्येक जीव जो जन्माला आलाय त्याला मृत्यू आहे, एवढं मात्र भविष्य कोणीही सांगू शकतं आणि ते अटळ असं सत्य आहे. आता इथे म्हटलेलं आहे की संतांचं जीवन जसं उत्तम असतं ना, संतांचं जीवन कसं असतं तर अतिशय सुंदर असं त्यांचं जीवन असतं. तसंच त्यांचा मृत्यू सुद्धा तितकाच सुंदर असतो. म्हणजे असं म्हणतात की वीर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. शूर पुरुष कुठे ओळखायचा, तो रणांगणामध्ये बरोबर तो कळतो. त्याचं पराक्रम, त्याचं शौर्य, त्याची वीरता ही सगळी त्या रणांगणावर कळते. आणि साधूची कुठे कळते तर ती मरणामध्ये कळते. त्याचा मृत्यू कसा आहे याच्यावर त्याची आयुष्याचं त्याचं तप कसं होतं, त्याची मुक्ती त्याला मिळाली का हे नक्कीच कळतं. आणि केव्हा हे शक्य होतं, ज्ञान मिळालं ना की मृत्यूचं भय संपूनच जातं. आपल्याला मृत्यूचं भय आहे, आपण सामान्य, आपल्याला भय आहे की मृत्यू आला तर काय होईल, कसा येईल, कधी येईल, कुठे येईल, मी घरात असेन का हॉस्पिटलमध्ये असेन का रस्त्यावर अपघात होईल, माहिती नाही आहे. पण एकदा ज्ञान झालं की मृत्यूचं भय पूर्ण निघूनच जातं. बघा ना, अगदी ज्ञानेश्वर माऊली काय, तुकाराम महाराज काय, स्वामी विवेकानंद काय, समर्थ रामदास काय, आद्य शंकराचार्य काय, यांचे मृत्यू त्यांच्या स्वाधीन होते. त्यांनी स्वेच्छेने देहत्याग केलेला आहे. आणि संतांच्या मृत्यूमध्ये पुनर्जन्माची बीजन असतात. आपल्याला आहे, सामान्य नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यांना नाही आहे, यांना पुन्हा जन्मच नाही. ते विदेह वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. समर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि तो मृत्यू म्हणजे त्यांच्यासाठी मृत्यू नसतोच बरं का, तो त्यांच्यासाठी स्वानंद सोहळा असतो. असा स्वानंद सोहळा म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो कसा आहे, तो सोहळा अनुपम्य असं त्याचं वर्णन महाराज करतात. सामान्यांना मात्र पुन्हा कर्म, पुन्हा जन्म, पुन्हा सारखं चालूच आहे, चक्र सारखं चालूच आहे. आणि जीवनातली सुखदुःख काय किंवा मृत्यू काय, या सगळ्या गोष्टी केलेल्या बऱ्या वाईट कर्माशी संबंधित आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी अपरिहार्य आहेत. समर्थ सांगतात, मृत्यू निरूपण जो समर्थांचा समास आहे दासबोधामधला, समर्थांनी इतकं वर्णन, इतकं अप्रतिम वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात, गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे. तुम्ही बलवान आहात, तुमच्याकडे खूप पैसा आहे, काही उपयोग नाही, मृत्यूपंथे जायलाच लागणार आहे. आणि मृत्यू प्रत्येकाला उचलतोच. मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे, मृत्यू न म्हणे हा बलाढ्य, मृत्यू न म्हणे हा धनाढ्य, मृत्यू न म्हणे हा रूपाढ्य सर्व गुणे. बाकी सगळ्या गोष्टी बदलू शकतात, पण मृत्यू प्रत्येकालाच आहे. इथे समर्थ म्हणतात, महाथोरते मृत्यूपंथेची गेले. आणि आपल्या कवितेमध्ये सुद्धा भारा तांबे म्हणतात की जन पळभर म्हणतील हाय हाय. मृत्यू कोणाला आहे, अहो रामकृष्ण ते आले गेले. आम्ही तर अगदीच यकश्चित माणसं, पण रामकृष्णासारखे अवतार सुद्धा आले काय आणि गेले काय. रामकृष्ण ही आले गेले, त्याविण जग का ओसची पडले. त्यांच्याशिवाय हे जग ओस पडलं का. ते आले आणि गेले. आणि मग मी गेल्यावर मला असं वाटतं की काय होईल, अगदी हाहाकार उडेल. काहीही होणार नाहीये. तुझे सखे सोयरे सुद्धा काहीच करणार नाही. सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. हे मृत्यूचं एक उघड कडवं असं सत्य या कवितेत सांगितलंय. पण आपल्या संतांनी हे आधीच सांगून ठेवलेले, सगळंच सांगून ठेवलेले मृत्यू कसा आहे. अगदी आमचे कबीर सुद्धा म्हणतात, 10 द्वारे का पिंजडा जामे पंछी पौन, रहीब को अचरज है जाए तो अचरज कौन. आचार्य आमचे म्हणतात, मरणांतानी वैराणी किंवा मरण प्रकृती शरीराणा,
तस्य जीवनम विकृती, जगतोय हीच विकृती आहे, मरण ही शरीराची प्रकृती आहे. इथे समर्थ आपल्याला तेच सांगतायत, जेवढा काळ हातात आहे, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. मग तू कशाचा एवढा गर्व करतोयस, एवढा ताठा कशाचा आहे तुला? सगळ्यांना त्या मृत्यूपंथाने जायचंच आहे, पण जेवढं जीवन हातात आहे तेवढं मात्र सार्थकी लावायचे, सदाचरण पाहिजे, सन्नीती पाहिजे, न्यायाने वागायचे, धर्माने वागायचे. असं केलं तर ह्या जीवाचं काहीतरी सार्थक होईल, काहीतरी ते योग्य कारणी सत्कारणी लागेल असं आपण म्हणूया. समर्थांना सुद्धा आपण हीच विनवणी करूया की आम्हाला ही सद्बुद्धी द्यावी. ह्या जन्म मृत्यूचं हे रहस्य, या काळाचं सामर्थ्य ओळखण्याची शक्ती द्यावी आणि ह्या प्रपंचातून, या संसारातून, या ममत्वातून आम्हाला थोडंसं मुक्त करावं, बाजूला करावं, अलिप्त करावं. एवढीच समर्थचरणी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया, विनंती करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.